नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, आता लवकरच दत्त जयंती येणार आहे आणि ती दत्त जयंती आहे 26 डिसेंबर 2023 म्हणजे मंगळवारी. आता दत्त जयंतीपर्यंत आपल्याला श्री गुरुचरित्र या ग्रंथातील एक अध्याय आपल्याला दररोज पठन करायचा आहे. बघा, हा अध्याय जर आपण पठन केला दत्त जयंतीपर्यंत तरी सुद्धा आपल्या नशिबाचे बंद झालेले जे दरवाजे आहेत ते उघडतील. आपल्या नशिबात नसलेलंही स्वामी महाराज आपल्याला देतील. इतका प्रभावशाली हा श्री गुरुचरित्रातील एक अध्याय आहे. आता कुठला आहे तो अध्याय हे जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या समोरील बेल आयकॉनचं बटनही क्लिक करा, ज्यामुळे भविष्यात येणारे जे काही नवीन नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर बघा, आता श्री स्वामी समर्थ या गुरूंना शरण गेल्यामुळे आपल्याला एक प्रकारचे बळच मिळत असते आणि आपल्या जीवनात घडणाऱ्या नकारात्मक गोष्टीतून आपल्याला एक सकारात्मकतेची एक आस जागवायला आपल्याला सुरुवात होत असते. बघा, बऱ्याच वेळेला आपण गुरुचरित्राचं पारायण करतो, पण कधी कधी आपल्याला अडचणी येतात आणि त्यामुळे आपण गुरुचरित्राचं पारायण नाही करू शकत किंवा मनामध्ये इच्छा भरपूर असते. पण बघा, पारायणामध्ये आपल्याला कधी कधी असं सांगितलं जातं की त्याचे नियम भरपूर असतात, ह्या गोष्टी त्या गोष्टी, म्हणून हे ऐकूनच आपण ते पारायणाला बसत नाहीत. पण कधी कधी वेळ नसतो, कधी कधी असतो. आणि बघा, कधी कधी आपल्याकडून म्हणजे आपल्याला सुतक असतं किंवा वेगळे काही अशी कारणं असतात की ज्यामुळे आपण श्री गुरुचरित्राचं पारायण करत नाहीत. पण बघा, जरी आपल्याकडून हे गुरुचरित्राचं पारायण नाही झालं तरी सुद्धा तुम्ही एक श्री गुरुचरित्रातील एक अध्याय आहे त्याचं पठन केलं तरी सुद्धा तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र वाचल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं. त्यामुळे हा गुरुचरित्रातील हा अध्याय नित्यनेमाने आपण जर दररोज वाचला तर आपल्याला प्रत्यक्ष श्री गुरूंचा आशीर्वाद लाभत असतो. म्हणून बघा, आपल्या जीवनात कितीही दुःख येऊ, संकट असो, मनात अस्वस्थता असो, भावनात्मक दृष्ट्या आपण कितीही कमजोर झालेला असो, बऱ्याच वेळेला बघा आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येतात, अनेक दुःख आपल्या मागे एक झालं की एक दुःख सुरूच राहत असतं. त्याच्यानंतर या सर्व अडचणीतून कसा मार्ग काढावा हे जरी आपल्याला कळत नसलं तरी तुम्ही घरामध्ये हे गुरुचरित्राचा हा अध्याय वाचू शकता. त्यामुळे त्यातून तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे. त्याचबरोबर बघा, कधी कधी घरामध्ये सतत भांडणं होत असतात, कष्ट करून देखील घरामध्ये पैसा टिकत नसेल, सतत पैशाच्या अडचणी जर येत असतील, आजारपण येत असेल, तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही या अडचणींपासून जर तुम्ही हा अध्याय वाचायला सुरुवात केली तर तुम्हाला या अडचणींपासून मुक्ती मिळण्यासाठी तुम्हाला मदत होत असते. बघा, श्री गुरुचरित्रातील हा अध्याय रोज वाचायचा आहे. पण बघा, तुम्ही एकदा जर हा अध्याय वाचायला सुरुवात केली तर तुमच्या नशिबाचे बंद झालेले दरवाजे सुद्धा उघडतील आणि याची प्रचिती तुम्हाला लगेच येत असते. बघा, आपण कुठलीही सेवा करतो तर ती श्रद्धेने आणि विश्वासाने करायची असते. बघा, काय होतं ना, कधी कधी आपण करतो पण आपल्या मनात भावच नसतो, नुसतं आपण ऐकतो, ह्याने सांगितलं त्याने सांगितलं म्हणून आपण करतो, पण बघा आपल्या मनामध्येच भाव नसतो आणि कोणी जर सांगून केलं तर त्याचा फरकही जाणवत नाही. त्यामुळे श्रद्धेने विश्वासाने करा. छोटी सेवा असो किंवा सेवा मोठी असो, फक्त आपला भाव महत्त्वाचा असतो. आपण मनातून जर ती सेवा केली तर त्याचं फळ हे आपल्याला 100% मिळत असतं. तर बघा, त्यामुळे आपल्याला दररोज आपल्याला श्री गुरुचरित्रातील 18वा अध्याय आपल्याला वाचायचा आहे. बघा, श्री गुरुचरित्रातील हा 18वा अध्याय आपल्याला दररोज वाचायचा आहे. बघा, एक दिवस म्हणजे हा अध्याय वाचायला आपल्याला काही जास्त वेळ लागत नाही. हा अध्याय वाचायला फक्त 10 मिनिटं लागतात. अतिशय छोटासा असा हा अध्याय आहे. आता हा अध्याय कधी वाचायचा तर बघा, दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा अध्याय वाचू शकता. फक्त 12 ते 12:30 या दरम्यान आपल्याला हा अध्याय वाचायचा नसतो. हा म्हणजे 12 ते 12:30 ही दत्त महाराजांची भिक्षेचा टाईम असतो. त्यामुळे या वेळेमध्ये आपण कुठलीही सेवा करायची नाही आणि हा अध्याय देखील आपल्याला या वेळेत वाचायचा नाही. बाकी तुम्ही दिवसभरात कधीही वाचू शकता. पण बघा, शक्य झाल्यास आपलं जेव्हा नित्यकर्म आटपून जातं, सकाळी स्नान वगैरे झाले तेव्हाच तुम्ही सकाळी देवपूजा झाली की लगेच तुम्ही वाचला तर अति उत्तम राहील. त्यामुळे सकाळी शक्यतो वाचून घ्यायचा हा अध्याय. आणि बघा, या गुरुचरित्रातील 18व्या अध्यायाला कामधेनू म्हटलं म्हणून ओळखलं जातं. बघा, 18व्या अध्यायाचे पठन केल्यामुळे आपल्याला संकटांना सामोरं जाण्याची व संकटांना दूर करण्याची शक्ती आपल्याला मिळत असते व ही
ही संकट दूर करून आपण यशाच्या उंच शिखरापर्यंत आपण जात असतो आणि आपल्या मनातील जी काही भीती आहे ती सुद्धा नाहीशी होत असते. इतका प्रभावशाली असा हा 18वा अध्याय आहे. त्यामुळे सर्वांनी या अध्यायाचं आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला पठण करायचं आहे. बघा, तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करणं आपल्याला शक्य नाही तर हा 18वा अध्याय तरी आपल्याला आजपासूनच बघा, तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ पाहाल तेव्हापासून तुम्ही या 18व्या अध्यायाचं तुम्ही पठण करायचं आहे. बघा, याला कोणताही नियम वगैरे नाहीये की ही बघा, गुरुचरित्राचं पारायण करतो तर त्याला भरपूर नियम असतात, अटी असतात आणि ते पण आपल्याच्याने पाळणं होतात, कधी नाही होत. म्हणून तुम्ही हा 18वा अध्याय तरी आपल्याला हा पठण करायचा आहे. याला नियम असे काही नाहीयेत. फक्त मांसाहार करून तुम्हाला हा अध्याय वाचायचा नाहीये, मासिक धर्मामध्ये सुतकामध्ये तुम्हाला हा अध्याय वाचायचा नाहीये. हेच काही 2-4 नियम आहेत, बाकी या व्यतिरिक्त कुठलेही नियम नाहीयेत. त्यामुळे तुम्ही हा 18वा अध्याय नक्की पठण करायचा आहे. बघा, याला जास्त वेळ लागत नाही, फक्त 10 मिनिटं लागतात. त्यामुळे रोज तुम्ही नित्यनियमाने तुम्ही हा अध्याय पठण करायचा आहे. बघा, जर तुम्हाला रोज नाही करणं झालं तर कमीत कमी या दत्त जयंतीच्या सप्ताहामध्ये तरी आपल्याला दररोज हा 18वा अध्याय नक्की आपल्याला तुम्ही पठण करायचा आहे. तर ही छोटीशी माहिती होती की दत्त जयंतीपर्यंत कुठला अध्याय आहे जो आपल्याला पठण करायचा आहे, ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ दत्त जयंतीपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.